यानंतर आपण थेट दृश्य पाहणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही सध्याची दृश्य आपण बघतोय। कोस्टल रोडचं काम आता वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। 83% काम आतापर्यंत या कोस्टल रोडचं पूर्ण झालेलं आहे। पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट्स मुख्यमंत्र्यांना देत आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर आता कोस्टल रोडच्या कामाला सुद्धा तितकाच वेग आलेला आहे। आणि सध्याची ही थेट दृश्य मुख्यमंत्री कोस्टल रोडची पाहणी करतात, त्या संदर्भातले अधिक अपडेट्स अधिकाऱ्यांकडून जाणून घेत आहेत त्याची। मुंबईकरांसाठी निश्चित अत्यंत फायदेशीर असा हा कोस्टल रोड असेल आणि त्याचं काम सुद्धा आता अगदी वेगानं सुरू आहे। जवळपास पूर्ण होत आले, म्हणजे आतापर्यंत 83% काम या कोस्टल रोडचं पूर्ण झालेलं आहे असं समजतंय। आणि या कामाला आणखी गती दिली जावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या रोडची पाहणी केली आहे। खरं तर मुंबईमध्ये सगळीकडे स्वच्छता मोहीम राबवली जाते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहभाग घेत आहेत। पण त्यापूर्वी कोस्टल रोडची पाहणी करायला मुख्यमंत्री पोहोचले। पाहणी दौरा आहे मुख्यमंत्र्यांचा हा। आपण सध्या थेट दृश्य बघतोय त्याची। अत्यंत वेगानं या कोस्टल रोडचं सुद्धा काम सुरू आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। धनंजय, कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे कोस्टल रोडची आणि या पुढचं नियोजन कशा पद्धतीचं दौरा असणार मुख्यमंत्र्यांचा? जर आपण रिद्धी पाहिलं तर दक्षिण मुंबई येथील नरिमन पॉइंट ते वरळी सिलिंग पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोस्टल रोडचं काम सुरू आहे आणि याचं काम जे आहे ते 83% पूर्ण झालेलं आहे। आणि या सगळ्याची पाहणी जी आहे ते मुख्यमंत्री स्वतः आपल्याला करताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं पालिका आयुक्तांकडून त्यांनी या संदर्भात माहिती घेताना ते आपल्याला पाहायला मिळतं की नेमकं किती काम पूर्ण झालेलं आहे, किती टप्प्यामध्ये हे काम होतंय, कसं काय काम आहे, या सगळ्यांची माहिती जी आहे ती मुख्यमंत्री आपल्याला घेताना पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहिलं तर प्रियदर्शनी पार्क या ठिकाणी मुख्यमंत्री हे उपस्थित आहे आणि हा जो भुयारी कोस्टल रोडचा मार्ग आहे हा थेट नरिमन पॉइंटच्या दिशेने निघतो आणि याचं काम जे आहे ते देखील पूर्ण झालेलं पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ह्या सगळ्या कामाची पाहणी जी आहे ती आज केली जाते आणि यानंतर जे आहेत ते मुख्यमंत्री डीप क्लिनिंग ड्राईव्हच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। त्यानंतर नवी मुंबई येथील विमानतळाची जी पाहणी आहे ते देखील मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यामध्ये आज आहे। जर आपण पाहिलं तर हा जो टनेल आहे याला ट्विन टनल असं म्हटलं जातं। यातून गाड्यांची ये जा जी आहे ती दोन्ही मार्गाने केली जाणार आहे। आणि जर आपण पाहिलं तर आता या टनेलचं काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे। 100% काम जे आहे ते टनलच्या आतल्या भागाचं झालेलं आहे आणि उर्वरित काम जे आहे ते सध्या सुरू आहे या प्रकल्पाचं। आणि आपण जर पाहिलं तर सगळं काम जे आहे ते होऊन हा प्रकल्प जो आहे तो कधी याचं उद्घाटन केलं जातं ते पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण की 2023 मध्ये हा प्रकल्पाचं उद्घाटन होणं गरजेचं होतं, मात्र ह्याला विलंब झालेला आहे। आणि 2024ची आता कोणती तारीख ठरवली जाते आणि हा मार्ग जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेमध्ये सुरू होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे नक्कीच आज मुख्यमंत्री तारखेची घोषणा करतात का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। निश्चित धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।